स्वतंत्र भारताच्या इतिहासात संसदेचं पहिलं अधिवेशन झालं 1952 साली. तेव्हापासून आजपर्यंत संसदेची अनेक अधिवेशनं गाजली. सभागृहात अनेकदा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. कित्येकदा एखाद्या विधेयकावर रात्रभर चर्चाही झाली. पण या 74 वर्षात एक घटना कधीच घडली नव्हती. ती म्हणजे देशाचे पंतप्रधान किंवा गृहमंत्री संपूर्ण अधिवेशनात एकदाही संसदेत न येणं. विरोधकांनी किती गोंधळ घातला, कामकाज किती वेळा तहकूब झालं, तरी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांपैकी कोणी एक संसदेत येऊन विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जायचे हा इतिहास राहिलाय. मात्र हा इतिहास या पावसाळी अधिवेशनात बदलला. 20 जुलैला सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टला संपलं. मात्र या संपूर्ण अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांच्यापैकी कोणीच सभागृहात आलं नाही. नाही म्हणायला मोदी आणि शहा गुरुवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत आले. मात्र सकाळी 11 वाजता वंदे मातरम गीतानं कामकाज सुरू होऊन अवघ्या 1 मिनिटात सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. अशा प्रकारे हे संपूर्ण अधिवेशन कोणत्याही ठोस कामकाजाशिवाय वाया गेलं. जर आपण मोदी शहा या जोडीचं एकूणच राजकारण पाहिलं तर या अधिवेशनात जे घडलं ते अनपेक्षित आहे. कारण या दोन्ही नेत्यांचा संसदीय रेकॉर्ड फार चांगला राहिलाय. त्यातही अमित शहा हे 2019 साली लोकसभेचे खासदार झाल्यानंतर संसदेत ते मोदी सरकारचा चेहरा राहिलेत. विरोधकांनी सरकारवर कितीही टीका केली, कितीही गोंधळ घातला, तरी अमित शहा प्रत्येक वेळी त्यांना उत्तर द्यायला पुढे आलेत. मग यावेळी असं काय घडलं की अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोणीही सभागृहात आलं नाही? विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मोदी शहांपैकी कोणीच का समोर आलं नाही? यावेळी त्यांच्यावर मागे हटण्याची, पळून जाण्याची वेळ का आली? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आज मोदी शहांवर संसदेतून मागे हटण्याची वेळ आली यामागचं पहिलं कारण म्हणजे सरकारची दोन्ही बाजूंनी झालेली कोंडी. खरं तर विरोधकांची मुख्य मागणी काय होती तर 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांवर ज्या प्रकारे लाठीचार्ज केला त्यावर गृहमंत्री अमित शहांनी उत्तर द्यायला हवं. राहुल गांधी यांची सुरुवातीपासून भूमिका क्लिअर होती. लाठीचार्जची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यायला हवी, कारण दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असतात. राहुल गांधींचं म्हणणं होतं की दिल्ली पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले हे अमित शहांनी सांगावं. जर हे आदेश स्वतः अमित शहांनी दिले असतील तर त्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा, आणि जर हे आदेश शहांनी दिले नसतील तरी त्यांनी राजीनामा द्यायला हवा, कारण याचा अर्थ ते अकार्यक्षम आहेत. राहुल गांधींचं म्हणणं आहे की गृहमंत्री किंवा पंतप्रधानांच्या संमतीशिवाय दिल्ली पोलीस अशा प्रकारची कारवाई करूच शकत नाहीत. आता यामुळे झालं काय तर केंद्र सरकारची दोन्ही बाजूंनी कोंडी झाली. अमित शहांनी संसदेत येऊन लाठीचार्जची जबाबदारी घेतली असती तरी त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली असती, आणि त्यांनी जबाबदारी झटकली असती तरी राजीनाम्याची मागणी झालीच असती. थोडक्यात अमित शहांची विरोधकांकडून सुटका नव्हती. यावरच उपाय म्हणून शहांनी संपूर्ण अधिवेशनात संसदेत येणं टाळल्याचं दिसतंय. इथे जर अमित शहा यांनी पहिल्या आठवड्यातच संसदेत येऊन लाठीचार्जच्या घटनेवर खेद व्यक्त केला असता, घडलेली घटना चुकीची होती असं म्हणत चौकशीचे आदेश दिले असते तर हा विषय एवढा मोठा झाला नसता. मात्र मोदी शहांनी या संपूर्ण प्रकरणावर शांत राहण्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे विरोधकांचा आवाज आणखी मोठा होत गेला. नाही म्हणायला डॅमेज कंट्रोलसाठी अमित शहा अधिवेशन संपायच्या 1 दिवस आधी माध्यमांसमोर आले. त्यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. अधिवेशनाच्या 20 दिवसात सरकारनं चर्चा का केली नाही हा प्रश्न साहजिकच उभा राहिला. मोदी शहांवर आज ही वेळ आली ती यामुळेच. मोदी शहांवर ही वेळ येण्याचं दुसरं कारण म्हणजे यावेळी संसद सरकार नाही तर विरोधक चालवत होते. इतक्या वर्षांपासून काय व्हायचं तर मोदी सरकार संसदेसाठी एक अजेंडा ठरवून द्यायचं. सरकारनंच ठरवलेल्या अजेंड्यावर संसदेचं कामकाज चालायचं. हा अनुभव याआधी अनेक वेळा आलाय. गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनाचं उदाहरण सांगतो. त्या अधिवेशनात सरकारला वंदे मातरम विधेयकावर चर्चा करायची होती. त्यावेळी इंडिगो विमानाचा क्रायसिस, दिल्ली ब्लास्ट, रुपयाची घसरण असे अनेक महत्त्वाचे मुद्दे होते. पण जर या सगळ्या विषयांवर संसदेत चर्चा झाली असती तर केंद्र सरकार अडचणीत आलं असतं. सरकारला उत्तरं द्यावी लागली असती. त्यामुळे सरकारने संसदेत वंदे मातरम विधेयक आणलं, त्यावर चर्चा घडवली. विरोधकांनी यावरून संसदेतून बॉयकॉट केलं तर पुन्हा विरोधकांवरच टीका केली. सरकारची ही स्ट्रॅटेजी या आधीच्या अधिवेशनांमध्ये यशस्वी ठरली, पण यंदाच्या अधिवेशनात सरकारला हे करताच आलं नाही. यावेळी पहिल्यांदाच अधिवेशन सरकारनं नाही तर विरोधकांनी चालवल्याचं दिसलं. मुळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे असे नेते आहेत ज्यांना विरोधाच्या राजकारणाचा फारसा अनुभवच नाही.
गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी 1995 पासून सत्तेत आहे. नरेंद्र मोदी हे 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री बनले. ते 2014 पर्यंत म्हणजे 13 वर्ष मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर 2014 मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान बनले. आता त्यांनी पंतप्रधान म्हणून 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय. म्हणजे काय तर मोदी मागच्या 25 वर्षांपासून सातत्यानं सत्तेत आहेत. त्यांच्यावर कधी विरोधी पक्षात बसण्याची वेळच आली नाही. असंच काहीसं अमित शहा यांचंही आहे. अमित शहा सुद्धा आधी गुजरातचे गृहमंत्री, त्यानंतर देशाचे गृहमंत्री बनले. ते सुद्धा मोदींप्रमाणे सातत्यानं सत्तेतच आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष कशा प्रकारे राजकारण करतात, विरोधी पक्षांच्या सरकारकडून काय अपेक्षा असतात, हे मोदी शहा जोडीला माहीतच नसल्याची चर्चा होते. त्यामुळे यावेळी जेव्हा विरोधकांनी एवढा गोंधळ घातला तेव्हा ही परिस्थिती मोदी सरकारला हँडल करता आली नाही. तसं पाहिलं तर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ही स्थिती नव्हती. त्यावेळी सरकारमध्ये अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासारखे नेते होते जे विरोधाच्या राजकारणातूनच पुढे आले होते. त्यामुळे विरोधकांना कसं हँडल करायचं हे या नेत्यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. पण आत्ताच्या सरकारमध्ये असे नेते क्वचितच दिसतात. नाही म्हणायला नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासारखे जुने नेते अजूनही सरकारमध्ये आहेत. मात्र मोदी शहा जोडी पुढे त्यांची ताकद किती उरली हाही मोठा प्रश्न आहे. आज मोदी शहांवर अशा प्रकारे मागे हटण्याची वेळ आली आहे ती यामुळेच. मोदी शहांवर आज ही वेळ येण्यामागचं तिसरं कारण म्हणजे विरोधकांचं एकत्र येणं. या पावसाळी अधिवेशनात देशाच्या जनतेनं एक गोष्ट पहिल्यांदाच पाहिली, ती म्हणजे मोदी सरकार विरुद्ध सर्व विरोधक एकत्र आले. मागच्या काही काळापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची जोडी चांगल्या प्रकारे जमली. सरकार विरुद्ध कुठल्याही मुद्द्यावर हे दोन नेते एकत्रच भूमिका मांडतात. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर अखिलेश यादव यांनी काँग्रेसला पूर्णपणे साथ दिली. दिल्ली लाठीचार्जच्या मुद्द्यावरूनही हे दोन नेते सरकार विरुद्ध सर्वात जास्त आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधींनी ज्यावेळी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं त्यावेळी त्यांना साथ द्यायला अखिलेश यादव सुद्धा गेले. एवढंच नाही तर यावेळी आम आदमी पार्टी, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, तृणमूल काँग्रेस अशा विरोधी पक्षांमध्येही एकी दिसून आली. या सगळ्या पक्षांनी आपापसातले मतभेद विसरून सरकार विरुद्ध काँग्रेसला साथ दिली. याआधी काय व्हायचं तर विरोधी पक्षांमध्येच एखाद्या मुद्द्यावरून एकमत व्हायचं नाही. सरकारला विरोध करायचा असला तरी केजरीवाल, ममता बॅनर्जी एका बाजूला दिसायचे तर राहुल गांधी, अखिलेश यादव दुसराच सूर पकडायचे. विरोधकांमध्येच एकी नसल्याने सरकारचं काम सोपं व्हायचं. यावेळी हे चित्र बदललं. CJPच्या आंदोलनानं देशातल्या विरोधी पक्षांना एकत्र आणलं. त्यातच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यामुळे मोदी सरकारवरही दबाव आणता येऊ शकतो हा आत्मविश्वास विरोधकांमध्ये निर्माण झाला. विरोधकांची हीच एकी सरकारसाठी जड गेली. अशा प्रकारचा विरोध या सरकारनं पहिल्यांदाच पाहिला आहे एवढं नक्की. एकंदरीतच संसदेच्या संपूर्ण अधिवेशनात पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित न राहणं ही घटना लक्षवेधी आहे. देशाच्या इतिहासात याआधी हे कधीच घडलेलं नाहीये. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची एकूणच बॉडी लँग्वेज पाहता सरकार सध्या दबावात आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात सरकार या आव्हानाचा कशा प्रकारे सामना करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? मोदी शहांवर आज ही वेळ का आलीये? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.